मी आले होते आज कॉलेजला. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी शेतकरी कन्या. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर कॉलेजला आहे ना, मला घ्यायचं होतं ॲडमिशन, तर त्याच्यासाठी मी आले होते. तसंही आपलं ॲडमिशन शेतामध्ये फ्री झालेलं आहे, पण मग काय आता कॉलेजला घ्यावंच लागतं. तर मग त्याच्यामुळे आलो, ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर वापस निघालो घरी जायला. तर जाताना ना स्वामिनीचं घर रस्त्यातच होतं, मग तिला भेटायला आले. तर आल्या ना सगळ्यात पहिले तिला घेतलं आणि मग काय भाऊ, तिला एकदा घेतल्यावर ना सोडावंच वाटत नाही. पण मग काय आता घरी जायचं असलं तर सोडावंच लागणार ना. ती की मला आता बाय बाय करतच नव्हती. मग काय भाऊ, तिला बाय बाय करून निघाले मी घरी जायला. आणि त्यानंतर ना मग आले गावामध्ये. आणि गावात आल्यावर ना मला लई दिवसापासून मी गेले नव्हते बालाजी मंदिरात. तर सगळ्यात पहिले गेले मंदिरामध्ये. तर हे आमच्या गावचं सुंदर असं बालाजी मंदिर. तर मी गावात आल्यावर ना जास्त ब्लॉग काढत नाही, कारण खूप जास्त गर्दी राहते ना, तशा वेळी मला ब्लॉग शूट करायला लय हे होतं. त्यामुळे पण आज आहे ना खूप जास्त शांतता होती आणि मंदिरात कोणीही नव्हतं. त्यामुळे ना मी मस्त ब्लॉग वगैरे काढला. आले मंदिरात, दर्शन घेतलं. तर ही सुंदर अशी बालाजीची मूर्ती. आणि त्यानंतर मग दर्शन वगैरे घेऊन वापस आले घरी. तर घरी जाऊन आहे ना, आज आता लय कामं होते, तर कारण ना दुपारच गेली होती सगळी कॉलेजमध्ये. तर मग आल्या ना जेवण वगैरे केलं मस्त. मग शेतात आले. तर शेतात ना आज आपल्याला खुरपायची होती मक्कामध्ये कोथिंबीर. तर कोथिंबीर खुरपायला पण वावरात आल्यावर मी शॉक झाले डायरेक्ट. आमच्या वावरात कोणीच दिसत नव्हतं. असं कसं काय झालं, आपली वावरातली मंडळी नेमकं गेली कुठं? तर पाहिलं तर काय, हे मस्त झाडाखाली अद्रकीच्या बेडमध्ये पसरले होते. पहा आता हे मला दुरून काही दिसलेच नाही. मी म्हणलं हे असं झालं कसं काय, आपले माणसं कुठं गायब झाले. हे मस्त एक एक कोणी फोन पाहत होतं, कोणी झोपत होतं. खुरपं घेतलं आणि मग सुरू झालं आपलं काम.